महापालिकेत तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्या काळात अनेक तडजोडी झाल्यावरून भ्रष्टाचार फोफावला होता। या संदर्भात अनेक तक्रारी आल्या आहेत। उपायुक्त वैभव साबळे हे केवळ भावले आहेत, त्यांचा आका वेगळा आहे। त्यामुळे शुभम गुप्ता यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी सांगितले। ते म्हणाले, सांगली महापालिकेला शुभम गुप्ता यांच्या रूपाने IAS दर्जाचा अधिकारी मिळाल्याने गुप्ता यांचे नागरिकांनी स्वागत केलं, मात्र त्यांचा कारभार भ्रष्ट आहे। IAS दर्जाचा अधिकारी अशा प्रकारे अर्थपूर्ण तडजोडी करू शकतो याची चौकशी झाली पाहिजे। शुभम गुप्ता यांनी केलेल्या भ्रष्ट कारभाराबद्दल बिल्डर्स, उद्योजक, ठेकेदार यांच्यासह सामान्य नागरिकही आता बोलू लागलेत। अर्थपूर्ण तडजोडी झाल्याशिवाय गुप्ता फाईलवर सही करत नव्हते। आर्थिक तडजोडीसाठी त्यांनी काही माणसे नेमली होती। जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात खासदार, आमदार यांच्यासह दिग्गज नेते असताना या बँकेच्या इमारतीला बांधकाम परवाना देण्यासाठी महापालिकेला अधिकारी लाच मागतोच कसा आणि ही लाच दिली जातेच कशी, असा सवाल उपस्थित करत गुप्ता यांच्या कारभाराची सखोल चौकशी होणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले। खासदार विशाल पाटील यांनी त्यांची पाठराखण केली, मग खासदारांना त्यांच्या कारभाराची माहिती नव्हती का? त्यांना अज्ञानातून पाठराखण केली, असा सवाल माजी खासदार संजय काका पाटील यांनी केलाय। विषय की जे 3-4 दिवसापूर्वी 4-5 दिवसापूर्वी आपले उपायुक्त अँटी करप्शनच्या ट्रॅपमध्ये सापडले आणि आयुक्तांचे कारनामे या बाबतीमध्ये काही माहिती बाहेर यायला लागली, तेव्हा त्या संदर्भामध्ये जाहीरपणानं शुभम गुप्ता या ठिकाणी त्यांनी आयुक्तपदाचा कारभार घेतल्यापासून त्यांच्या महापालिकेच्या त्या कारभाराची चौकशी व्हावी, अतिशय अर्थपूर्ण व्यवहार झालेले आहेत अशा माहित्या समोर येत आहेत। तेव्हा अँटी करप्शननं या बाबतीमध्ये निश्चितपणानं मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना भेटून ही चौकशी करावी मागणी करतोय। त्याच्यामध्ये मर्यादा सोडून लक्ष्मण रेषा पार करून ज्या काही बाबी कानावर यायला लागलेल्या आहेत ते अतिशय धक्कादायक माहिती आहेत। काही पत्रकार मित्रांनी यामध्ये पुन्हा शंका व्यक्त केल्या की महापालिकेतले काही माणसं बदल्यापर्यंत कुणाला आणायचं, कोण करायचं, फिक्सिंग करायचं, तेव्हा याही बाबतीमध्ये आपण थोडं लक्ष घाला अशी यामध्ये मागणी केली। ती निश्चितपणानं माहिती घेतो। हा जिल्हा तसा ऐतिहासिक जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये खूप मोठे मोठे नेते या जिल्ह्यानं दिलेले आहेत। तेव्हा सामान्य माणसाला त्याचं कुठंतरी जीवन असह्य करणारं किंवा त्याच्या नरड्याला नख लावणं किंवा शोषण करणं समाजाचं, असे प्रकार जर होत असतील तर निश्चितपणानं आम्ही ते खपवून घेणार नाही आणि म्हणून याविषयी त्यांच्या कारभाराची चौकशी करा ही मागणी केली। दुसरी मागणी की इतके पाऊस पडलेत की त्या पावसामुळं द्राक्ष बागायतदार, डाळिंब बागायतदार, फळबागवाले, पालेभाज्यावाले आणि जिरायत शेतकरी सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे। कालच्या पावसानं सुद्धा काही ओढ्याकाठीला इतका मोठा पाण्याचा प्रवाह आला, गावात पाणी शिरलं, जनावरं काही गेली वाहून, याही माहित्या समोर येत आहेत। तेव्हा या शेतकऱ्यांना निश्चितपणानं शासनानं त्वरित पंचनामे करून त्यांना शासनानं भरीव अशी मदत करावी ही मागणी करण्यासाठी आम्ही भेटतोय आणि ती मागणी करून आम्ही वर निवेदनही देऊन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना ते निवेदन देऊन त्याही बाबतीमध्ये राज्य सरकारचा दिलासा शेतकरी वर्गाला मिळावा ही मागणी या निमित्तानं केलेली आहे।